जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की परब्रह्म शोधू नका, परब्रह्म तुमच्या आमच्यातच आहे, चराचरामध्ये परब्रह्म हा व्यापून उरलेला आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। समर्थ म्हणतात की संत लोकांना परब्रह्माची जाणीव झाली होती। त्यांनी प्रत्येक जीवसृष्टीमध्ये, प्रत्येक प्राण्यांमध्ये, प्रत्येक पक्ष्यांमध्ये, मुंग्यांमध्ये आणि प्रत्येक जीवसृष्टीमध्ये त्यांनी परब्रह्म पाहिला होता। परब्रह्म हे त्यांना चौक बाजूला दिसत होता आणि म्हणूनच संत लोकांना परब्रह्माने दर्शन दिलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात। समर्थ म्हणतात की त्रास त्यांनी सहन केला, कष्ट त्यांनी सहन केलं, अनेक दुःख त्यांनी सहन केलं, सहजासहजी त्यांचा जय जयकार झाला नाही आणि सहजासहजी त्यांचं कौतुकही झालं नाही आणि सहजासहजी या कलियुगामध्ये त्यांचं नावही निघलं नसतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संत ज्ञानेश्वरांना प्रत्येक संकटांना, प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावं लागलं आणि 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली। संत तुकारामांनाही किती लोकांनी त्रास दिला, संत तुकारामांनाही गाढवावरून वरात काढली, त्यांच्या गळ्यात चपलाचे हार घातल्या, त्यांच्या डोक्याला सेंदूर फासला, तरीही त्यांना राग आला नाही, तरीही त्यांनी गावकऱ्यांचं कौतुकच केलं। बघा म्हणले समर्थ, एवढ्या संत लोकांना त्रास होता आणि म्हणूनच संत लोक हे श्रेष्ठ आहेत आणि म्हणूनच संत लोकांचं या कलियुगामध्ये नाव निघतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत लोकांना खूप त्रास सहन करावा लागला, नामदेवांनाही त्रास सहन करावा लागला, संत एकनाथ महाराजांना त्रास सहन करावा लागला, तरच आता त्यांचा जय जयकार होते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। समर्थ म्हणतात की परब्रह्म सृष्टीमध्ये व्यापून उरलेला आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। समर्थ म्हणतात की बघा म्हणले, आपण आपल्या घराला ज्यावेळेस रंग लावतो, कलर लावतो, त्यावेळेस तो कलर फरशीवर पडतो, त्यावेळेस घराला लावलेला कलर हा फरशीवर पडतो। पण बघा म्हणले समर्थ, गुलाबांच्या झाडाला लाल कलरचं गुलाब येतं, गुलाबी कलरचं गुलाब येतं, पांढऱ्या कलरचं गुलाब येतं, अनेक प्रकारचे गुलाब येतात म्हणले समर्थ। पण त्या गुलाबाच्या झाडाखाली कधी कलर सांडलाय का म्हणले? निळ्या कलरची गुलाब येतात म्हणले, कितीतरी प्रकारची, पिवळ्या कलरची गुलाब येतात म्हणले, कितीतरी प्रकारची गुलाब येतात, पण गुलाबाच्या झाडाखाली कधीही रंग सांडलेला नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा म्हणले समर्थ, सृष्टी परब्रह्माने किती सुंदर अशी त्या सृष्टीची रचना केलेली आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात। समर्थ म्हणतात की अखंड निष्काम आणि श्री सेवा दास्य भक्तीच करा म्हटले समर्थ, आणि कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात। समर्थ म्हणतात की फक्त रोज एक सत्कर्म करा, रोज कुणाचंही मन दुखवू नका, प्रत्येकाच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, प्रत्येकाला अंतःकरणातून आनंद देण्याचा प्रयत्न करा, गरिबांना मदत करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये परब्रह्म तुम्हाला आपोआपच आशीर्वाद देईल आणि तुमची पुण्याही वाढेल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। समर्थ म्हणतात की परमार्थ नामस्मरण म्हणजे दिवसभर पोथी घेऊन बसणे किंवा नामस्मरण करणे असा नाही। आपण नामस्मरण भांडी घासतानाही करू शकतो, धुणं धुतानाही करू शकतो, स्वयंपाक करतानाही करू शकतो, झाडलोट करतानाही करू शकतो आणि कुठलंही काम करताना आपण मुखामध्ये जर नामस्मरण केलं तर भरपूर आपली पुण्याई वाढती असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्म हा चराचरामध्ये आहे, सृष्टीमध्ये आहे, फक्त आपण ज्ञान चक्षुने बघितलं पाहिजे, चर्म चक्षुने बघितलं तर तो परब्रह्म आपल्याला कोठेही दिसणार नाही। फक्त त्या परब्रह्मावर अंतःकरणातून विश्वास ठेवा। परब्रह्म ही प्रचिती घेतली तर परब्रह्माची जाणीव आपल्याला कळते म्हणले, पण आपल्याला त्याची प्रचिती घेता आली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण कर्म मात्र उत्तम करायचं, दुसऱ्यांच्या भावना दुखवायच्या नाहीत, दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही, दुसऱ्यांना दुःख द्यायचं नाही, त्यांचा तळतळाट कधीही घ्यायचा नाही, फक्त आपली कर्म करायचं आणि पुढे जात राहायचं आणि चांगली कर्म केलेलं विसरून जायचं।
त्याचा लेखाजोखा हा परब्रह्माकडे परमेश्वराकडे असतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की आपण नेहमी दुसऱ्यांचं चांगलं व्हावे अशीच भावना आपण ठेवली पाहिजे. आपण नेहमी दुसऱ्यांचं चांगलं व्हावे अशीच भावना ठेवली पाहिजे, तरच परमेश्वर आपलंही चांगलं करतोच असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्यांची मदत करा, दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, तर आपल्या भावना आपल्याला आनंद देण्याचं काम परब्रह्म करतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की ब्लेडची धार जास्त आहे, ब्लेडची धार जास्त आहे त्यामुळे आपण झाड कधीही कापू शकत नाही. तसं समर्थ म्हणतात की कुऱ्हाडीला पण धार जास्त आहे, कुऱ्हाडीला पण धार जास्त आहे त्यामुळे आपण डोक्याचे केस कधीही कापू शकत नाही. कुऱ्हाडीला पण धार जास्त आहे त्यामुळे त्या कुऱ्हाडीनं आपण आपले केस कधीही कापू शकत नाही. तसं समर्थ म्हणतात की प्रत्येक माणूस, तसं समर्थ म्हणतात की प्रत्येक माणूस त्याच्या गुणानुसार श्रेष्ठ असतोच. कधीही तुम्ही स्वतःला कमी लेखूच नका असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक जण हा हिराच आहे, स्वतःला कधीही कमी समजू नका. एखादी व्यक्ती जर उद्धट बोलत असेल, समर्थ म्हणतात की समोरची व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती जर उद्धट बोलत असेल तर आपणही त्या व्यक्तीला नम्रतेनेच बोललं पाहिजे, कारण रागाच्या भरामध्ये आपण ही त्या व्यक्तीला बोलतो आणि परत आपली पुण्यही वाया जाते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपली पुण्यही बोलण्यातूनच वाया जाते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्याचं मन दुखल, दुसऱ्याला वाईट वाटेल अशी गोष्ट बोलूच नका. परत आपल्याला वाईट वाटतं की आपण असं का बोललो, कारण एकदा जर आपण बोललो तर तो शब्द माघारी घेता येत नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की कर्म ही तुम्ही फक्त उत्तमाची करा. समर्थ म्हणतात की जसं मोबाईलचं नेट चालू राहण्यासाठी आपल्याला रिचार्जचं बिल पेड करावं लागतं, जसं लाईट चालू ठेवण्यासाठी आपल्याला लाईटचं बिल पेड करावं लागतं, द्यावं लागतं. समर्थ म्हणतात की गॅस संपला तर गॅस भरून आणण्यासाठी आपल्याला गॅसचं बिल ही द्यावं लागतं. जसं समर्थ म्हणतात की घरामध्ये कोणतीही जर वस्तू असेल तर ती संपली तर ती सुद्धा आपल्याला घरात आणण्यासाठी त्याचे पैसे द्यावे लागतात. घरात ही किराणा माल संपला तर ते सुद्धा पैसे देऊनच आपल्याला घरात किराणा माल आणावा लागतो. तसं समर्थ म्हणतात आता तिकडे जाऊ नका. समर्थ म्हणतात की तिकडे जाऊ नका, तुम्ही तुमच्या देहाकडे या. ज्यावेळेस आपण वाईट कर्म करतो, आपण गेल्या जन्मातही अनेक वाईट कर्म केलेले आहेत आणि गेल्या जन्माची बिलं आपल्याला या जन्मात मिळालेली आहेत, त्यामुळे आपण या जन्मामध्ये आता फेडत आहोत. आपल्याला नेहमी वाटतं की या जन्मामध्ये मी उत्तमाची कर्म केली, कुणालाही वाईट बोलले नाही, कुणालाही त्रास दिला नाही, मी आई वडिलांची सेवा केली, मी कुणालाही दुःख दिलं नाही, तर माझ्या वाटेला नेहमी दुःखच काय येतं. त्यावेळेस समर्थ म्हणतात की तू गेल्या जन्माची कितीतरी 84 योनीमध्ये तू फिरून आले, त्यावेळेस तू कितीतरी जन्माचं पाप घेऊन आलेस आणि त्यामुळे ते तुला आता फेडावंच लागतं, त्याशिवाय मुक्तीची वाट ही मोकळी होत नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की उत्तमाची मूर्ती बनवायची असेल तर त्या मूर्तीला त्रास होणारच आहे, नको असलेला भाग तो काढावाच लागतो, तरच मूर्ती देखणी होते, तरच मूर्ती सुंदर आणि उठावदार दिसते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुम्हाला आम्हाला त्या मूर्ती बनवायला घेतलेला आहे, त्यामुळे समर्थ आपला नको असलेला भाग काढून टाकत आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतोय असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ आपल्याला एक बोध देतात. गुरु आणि शिष्य एकदा रस्त्यावरून चालत होते. शिष्य हा फार चंचल होता आणि फार हुशारही होता. एकदा रस्त्याने जात असताना त्यांना वाटेमध्ये नदी दिसली. त्यावेळेस त्या नदीमध्ये एक मनुष्य जाळ्यामध्ये मासे पकडत होता. त्यावेळेस त्या शिष्याला वाईट वाटू लागलं, कारण ते मासे तडपडत होते. त्यावेळेस मात्र त्या शिष्याला फार वाईट वाटलं आणि तो शिष्य पळत त्या मनुष्याकडे आला आणि त्या मनुष्याला म्हणाला, अहो तुमचं चुकत आहे, अहो दादा तुमचं चुकत आहे, तुम्ही ते मासे त्या जाळ्यामध्ये पकडले आहेत, पण ते मासे मात्र तडफड करत आहेत आणि त्यांचा जीव धोक्यात चाललेला आहे, तुम्ही प्लीज त्यांना सोडून द्या. त्यावेळेस गुरु तेथे आले आणि गुरु म्हणाले, अरे तुला काय करायचं आहे,
अरे तुला काय करायचं आहे, जे काय करत ते परब्रह्म बघून घेईल ना, तू कशाला त्यांच्याकडे लक्ष देतो. त्यावेळेस तो शिष्य काहीच बोलला नाही. ठीक आहे गुरुदेव. आणि गुरुदेव त्याला घेऊन पुढे गेले. पुढे गेल्यानंतर थोड्या वर्षांनी तू दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागले. त्यावेळेस मात्र शिष्याला एक मोठाच्या मोठा साप दिसला आणि त्या सापांना बरेच पक्षी टोचा मारत होत्या. त्या सापाच्या अंगातून रक्त येऊ लागलं. त्यावेळेस त्या शिष्यालाही वाईट वाटू लागलं की त्या सापाच्या अंगातून पूर्णपणे रक्त येऊ लागलं आणि सर्व चिमण्या, सर्व पक्षी त्या सापाला टोचा मारत होत्या. पण शिष्य तेथे धावून गेला आणि त्या सापाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. त्या चिमण्यांना हाकलून देऊ लागला, त्या चिमण्यांना दगड मारू लागला. त्यावेळेस गुरुदेव तेथे आले आणि गुरुदेव म्हणाले, तुला काय करायचंय, जे काय करायचंय ते परब्रह्म बघून घेईल. परब्रह्माकडे सर्वांचा लेखाजोखा आहे. तुला काय करायचंय, तू चल इथून. त्यावेळेस मात्र शिष्याला खूप राग आला आणि शिष्य म्हणाला, गुरुदेव मगापासून गेल्या वेळेस पण अशीच एक घटना घडली, त्यावेळेस तुम्ही मला अडवलं. ह्या वेळेस पण अशीच एक घटना घडती, त्यावेळेस पण तुम्ही मला अडवताय. असं का गुरुदेव करताय? तुम्हीच मला सांगितलं की ज्याला त्रास होतोय त्याला मदत कर, ज्याला दुःख होतंय त्याला मदत कर, ज्याला उत्तमाचा रस्ता सापडत नसेल त्याला तू उत्तमाचा रस्ता दाखव, तू मार्गदर्शन कर. मग तुम्ही गुरुदेव आता मला का अडवत आहात? मी तर सर्वांना उत्तमाचा मार्ग दाखवतोय. मी ते कुणाला वाईट सांगत आहेस का? त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, अरे बाळा, मला सर्व काही समजतं, पण मी तुला याचं उत्तर देतो, त्यावेळेस मात्र तुला पटेल. त्यावेळेस शिष्य म्हणाला, ठीक आहे गुरुदेव, मला सांगा याचं उत्तर. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, ज्यावेळेस खूप वर्षांनी एक घटना घडली, त्यावेळेस तू त्या मासे पकडणाऱ्या मनुष्याला तू समजावून सांगत होता की मासे पकडू नका, त्यांच्या जीवाची तडफड होत आहे. त्यावेळेस मी तुला अडवलं आणि आताही मी तुला सापाचा त्रास होत आहे, सापाला चिमण्या टोचा मारत आहे, आताही मी तुला अडवतोय. का तर आता जो मासे पकडत होता तो मनुष्य या जन्मामध्ये आता साप झाला आहे. जो मासे पकडत होता तो मनुष्य या जन्मामध्ये आता साप झाला आहे. आणि जे मासे होते ते या जन्मामध्ये आता पक्षी झालेले आहेत. या जन्मामध्ये आता पक्षी झालेले आहेत आणि त्यामुळे ते आता त्यांचं कर्म चोख करायला आलेले आहेत. ज्यावेळेस त्या मनुष्याने माशांना पकडलं त्यावेळेस माशांची तडफड झाली. त्या माशाने त्या मनुष्याला तळतळ दिला आणि या जन्मामध्ये तो मासे पकडणारा मनुष्य साप झाला. आणि त्या चिमण्या ज्या टोची मारत होत्या त्या गेल्या जन्मी मासे होत्या. त्या माशाचा जन्म आता या जन्मात त्या चिमण्यांचा झालेला आहे. असं प्रत्येक मनुष्याला आपलं कर्म हे चोख करावंच लागतं. या जन्मात किंवा पुढच्या जन्मात कर्म फेडल्याशिवाय कोणालाही मुक्ती मिळत नाही, असं गुरुदेवांनी शिष्याला पटवून सांगितलं. त्यावेळेस मात्र त्या शिष्याला गुरुदेवांचं म्हणणं पटलं. म्हणजे समर्थ काय म्हणतात, आपण अनेक जन्माच्या कर्माची बिलं आपण घेऊन आलेलो आहेत आणि त्यामुळे ती आता बिलं आपल्याला फेडायची आहेत आणि ती फेडताना आपल्याला त्रास, दुःख, वेदना होतातच. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला जर कर्माची बिलं जास्त येऊन असं वाटत असेल तर आपलं कर्म चोख उत्तम आपल्याला करता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एकदा संत तुकाराम जंगलामध्ये नामस्मरण करत बसले होते. तेव्हा त्यांच्या समोर एक हरणाचं पिल्लू पळून गेलं. तेव्हा तेथे हरणाच्या पिल्लाचा पाठलाग करत वाघ तेथे आला आणि त्या वाघाने संत तुकारामांना विचारलं की येथून हरणाचं पिल्लू पळत गेला आहे का? तेव्हा संत तुकारामांनी त्या वाघाला खूप छान उत्तर दिलं. संत तुकाराम म्हणाले की ज्यांनी बघितलं त्याला बोलता येत नाही. संत तुकाराम त्या वाघाला म्हणाले की ज्यांनी बघितलं त्याला बोलता येत नाही आणि ज्याला बोलता येते त्यांनी बघितलंही नाही. ज्यांनी बघितलं त्याला बोलता येत नाही आणि ज्याला बोलता येते त्यांनी बघितलं नाही, असं विवेकाने संत तुकारामांनी उत्तर दिलं. म्हणजे संत तुकाराम महाराज हे खोटेही बोलले नाहीत आणि वाघ मात्र निघून गेला आणि हरणाचाही जीव वाचला, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनामध्येही असे प्रसंग येतात, अशा घटना घडतात, अशी परिस्थिती येते, त्यावेळेसही आपल्याला चातुर्याने, विवेकाने
प्रत्येक व्यक्तीला उत्तर देता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की जो सत्कर्मात आहे, जो मंगलाचरणात आहे, जो उपासनेत आहे, जो नामस्मरणात आहे, उत्तमाची कर्म करतो, सगळ्यांचा आशीर्वाद घेतो, त्याला परब्रह्माकडे, परमेश्वराकडे, ईश्वराकडे काही मागायची गरज पडतच नाही। आपोआप ईश्वर त्याला कोणाच्या तरी रूपात येऊन सर्व काही त्याला देतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। तरी आता आपण येथेच थांबूया, भेटूया पुढील भागात। धन्यवाद। जय सद्गुरु।